गेल्या 28 वर्षांपासून काँग्रेससाठी कार्यरत असलेले आणि तिकीट न मिळाल्यामुळे अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले बंडखोर उमेदवार बाजीराव खाडे यांच्यावर काँग्रेस पक्षानं कारवाई केली आहे। त्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केलं गेलंय। कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले बाजीराव खाडे हे पक्षाचे राष्ट्रीय सचिव आहेत। त्यांनी सातत्यानं पक्षाकडे कोल्हापूर लोकसभेसाठी आग्रह धरला होता। त्यानंतर त्यांनी नाईलाजानं बंड करून पक्षाविरोधात बंडखोरीची भूमिका घेतली। या बंडखोरीमुळे बाजीराव खाडे यांना अंगलट आलाय। या निलंबनाची प्रक्रिया प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या निर्देशानंतर उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी ही कारवाई केली। कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या नावानं काँग्रेसनं महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या विरोधात उमेदवार दिला। तत्पूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बाजीराव खाडे यांनीही कोल्हापूर लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं जाहीर करून कोल्हापुरात अनेक ठिकाणी बॅनरही लावले होते आणि काँग्रेसची तिकीटं आपल्यालाच मिळणार असा विश्वासही व्यक्त केला होता। पण ऐनवेळी राजकीय घडामोडींना वेग येऊन शाहू महाराज छत्रपती यांना तिकीट मिळालं। दरम्यान कोल्हापूरसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या बाजीराव खाडे यांनी पक्षाकडून आपल्याला सामान्य कार्यकर्ता म्हणून अपेक्षा होती, पण ही आता स्वाभिमानाची लढाई झाली असल्याचं म्हणलं होतं। आपल्यावर अन्याय झाल्याचं सांगताना बाजीराव खाडे भावुकही झाले होते। माघारीच्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशी बाजीराव खाडे यांनी आपल्याला काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी विश्वासात न घेता कोल्हापूर लोकसभेचा निर्णय घेतला गेला। त्यामुळे आता पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार असं जाहीर करून एक प्रकारे काँग्रेसच्या नेत्यांना त्यांनी आव्हानच दिलं। त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून यावर कारवाई करत बाजीराव खाडे यांना पक्षातून निलंबित केलं। त्यांच्यावर ही कारवाई 6 वर्षांसाठी करण्यात आली आहे।